नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट 20 वरणगाव याकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. विदर्भाचे नंदनवन कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात? तर विदर्भाचे नंदनवन असे पहा चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPSचे प्रशिक्षण कुठे होते? तर भारतीय पोलीस सेवाचे जे प्रशिक्षण आहे तर ते पहा हैदराबाद या शहरामध्ये होते. ओझोन थर कशामुळे विरळ होत आहे? तर ओझोन थर हा जो आहे तर तो पहा क्लोरोफ्लोरो कार्बन्स म्हणजेच CFC यामुळे तो विरळ होत आहे. प्रश्न क्रमांक 5, शिवरायाचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर शिवरायांचा राज्याभिषेक जो होता तर तो पहा रायगड या किल्ल्यावर झालेला होता. सध्याचे RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे पहा RBIचे गव्हर्नर आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तर तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. विद्युत धारेचे एकक म्हणजेच युनिट काय आहे? तर ॲम्पियर हे पहा विद्युत धारेचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 9, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे पहा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. सन 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली? तर मेरठ या ठिकाणी सन 1857च्या उठावाची सुरुवाती झालेली होती. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर पहा डॉक्टर V. नारायणन हे पहा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे पहा कळसुबाई आहे, ज्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 14, SRPF जवानाच्या गणवेशावर कोणत्या रंगाची पट्टी असते? तर SRPF जवानांच्या गणवेशावर पहा गडद निळी, कोणती? गडद निळी या रंगाची पट्टी असते. मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे पहा मलेरिया, कोणत्या? मलेरिया या रोगाचे लक्षण आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? तर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पहा अभिनव बिंद्रा, कोणता आहे? अभिनव बिंद्रा हा भारतीय खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर S. जयशंकर हे पहा भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत. जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे? तर कलम 17 या कलमान्वये अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे. सायबर क्राईम कशाशी संबंधित आहे? तर सायबर क्राईम हे जे आहे तर ते पहा संगणक आणि इंटरनेट या गुन्ह्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे तर ते पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी ही पहा नागपूर आहे. रणजी करंडक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर रणजी करंडक हे जे आहे तर ते पहा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचा जो अधिकार आहे तर तो पहा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला यांना आहे. प्रश्न क्रमांक 26, सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशामुळे होते? तर सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये पहा सोलर सेलमुळे होते. कशामुळे? सोलर सेलमुळे होते. प्रश्न क्रमांक 27, भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर जनरल उपेंद्र
द्विवेदी हे पहा भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर अमोनिया हा जो वायू आहे तर तो कांदा कापताना बाहेर पडतो. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. माहितीचा अधिकार म्हणजेच RTI भारतात कधी लागू झाला? तर माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा भारतामध्ये पहा 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी तो लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 31 पहा. व्हाईट गोल्ड म्हणजेच पांढरे सोने कशाला म्हणतात? तर व्हाईट गोल्ड असे पहा कापसाला म्हटले जाते. महाराष्ट्रातील पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? तर पाण्याचे रेणुसूत्र हे पहा H2O आहे. कोणतं? H2O. प्रश्न क्रमांक 34. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर मिथुन चक्रवर्ती यांना पहा दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मिळालेला आहे. तापी नदीचा उगम कुठे होतो? तर तापी नदीचा उगम हा पहा सातपुडा पर्वतरांग जे की मुलताई या ठिकाणी होतो. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा पहा विधानसभेचा कार्यकाळ असतो. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. कुठे केलेली आहे? तर ती पुणे या शहरामध्ये केलेली आहे. प्रश्न क्रमांक 38. भारतीय संविधानानुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर आपल्या भारतीय संविधानानुसार शिक्षण हा जो विषय आहे तर तो पहा समवर्ती सूची या सूचीमध्ये तो येतो. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा महासागर हा पहा पॅसिफिक महासागर आहे. कोणता? पॅसिफिक महासागर आहे. प्रश्न क्रमांक 40. SRPFचा फुल फॉर्म काय आहे? तर SRPFचा फुल फॉर्म हा पहा स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स असा होतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर भारतामध्ये रेल्वेची सुरुवात ही पहा 16 एप्रिल सन 1853 या दिवशी झालेली आहे. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर अशोक सराफ यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे पहा यशवंतराव चव्हाण होते. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर युनेस्कोचे जे मुख्यालय आहे तर ते पहा पॅरिस या ठिकाणी आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा आसाम या राज्यामध्ये आहे. जे की काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न. वरणगाव हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर वरणगाव हे जे ठिकाण आहे तर ते पहा तापी या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 48. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पहा पोलीस महासंचालक आहे, ज्याला की DGP असे म्हटले जाते. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध हा त्यांनी लावलेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाची म्हणजेच UN ची स्थापना कधी झाली? तर संयुक्त राष्ट्र संघाची जी स्थापना आहे तर ती पहा 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी झालेली आहे. घटक राज्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर राज्यपाल हा जो आहे तर तो पहा घटक राज्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 52. जळगाव जिल्हा कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर जळगाव हा जो जिल्हा आहे तर तो पहा केळी या पिकासाठी तो प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 53. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोणी म्हटलेले आहे? तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा संदेश त्यांनी म्हटलेला होता. नुकतेच उद्घाटन झालेले अटल सेतू कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर नुकतेच उद्घाटन झालेले अटल सेतू हा जो आहे तर तो पहा मुंबई आणि नवी मुंबई या 2 शहरांना जोडतो. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर विल्यम्स हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध हा त्यांनी लावलेला आहे. नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे? तर नाबार्डची जी स्थापना आहे तर ती पहा 1982 या वर्षी झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 57, अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अजिंठा आणि वेरूळ लेणी या 5 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 58, लोकसभेत महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात? तर लोकसभेवर महाराष्ट्रातून एकूण 48 खासदार हे निवडले जातात. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षापासून सुरू झाला? तर भारतरत्न हा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर तो 1954 या वर्षापासून तो सुरू झालेला होता. प्रश्न क्रमांक 60, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे जे ब्रीदवाक्य आहे तर ते सदरक्षणाय खलनिग्रहाणाय. कोणतं आहे? सदरक्षणाय खलनिग्रहण हे ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 61, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे. कोणती? यकृत. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? तर ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. भारतातील पहिले AI शहर कुठे विकसित होत आहे? तर भारतातील पहिले AI शहर हे लखनौ या ठिकाणी विकसित होत आहे. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर सरन्यायाधीश जे असतात तर ते राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. पुढील प्रश्न, दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर गोदावरी या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाची जी स्थापना आहे तर ती 6 मार्च 1948 या दिवशी झालेली आहे. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर संगणकाचा जो मेंदू आहे तर तो CPUला म्हटले जाते. तर CPUचा फुल फॉर्म काय आहे? तर ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा होतो. IPL 2024चा विजेता संघ कोणता आहे? तर IPL 2024चा जो विजेता संघ आहे तर तो कोलकाता नाईट रायडर्स हा संघ आहे. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हणतात? तर वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 70, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे 21% आहे आणि नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? 71% आहे. नायट्रोजनचे प्रमाण हे हवेमध्ये 71% आहे. पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर पानिपतचे तिसरे युद्ध हे सन 1761 मध्ये झालेले आहे. SRPF गट 20 कोठे स्थित आहे? तर SRPF गट 20 हे वरणगाव जे की जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा दिवस हा 21 जून हा दिवस आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. कितवा? 7वा क्रमांक लागतो. महाराष्ट्र विधानसभा सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्र विधानसभा सध्याचे अध्यक्ष हे राहुल नार्वेकर आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935 या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? तर भारतातील पहिली महिला IPS अधिकारी ही किरण बेदी होती. पुढचा प्रश्न, कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर केरळ या राज्याचा कथकली हा नृत्य प्रकार आहे. SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे? तर SRPFचा स्थापना दिवस हा 6 मार्च आहे. कोणता दिवस आहे? 6 मार्च हा दिवस आहे.